झोपायचे तो केक खायचे किती भारी केक आणलाय बघ चॉकलेटी काय आणि नसतं ते पांढरा राहतात 200 सर अरे अश्विनी हे केक विकेट ना हे फकीरीचं काम आहे हे आपलं कल्चर नाही हो माझं कल्चर नाही आपलं हिंदू आता बोल ना आता व्हिडिओ चालू केला आता बोल चप चप तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता ब्लॉगची स्टार्टिंग होते डॉक्टरकडे आता चालले डॉक्टरकडे भाय आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर जे काय गुरु आहेत माझे जे लोक ब्लॉग बघतात त्यांना गुरुपौर्णिमाचा हार्दिक शुभेच्छा। आणि बघू आज सायाच्या मंदिरात जायचं आहे स्वामी समर्थांच्या मठात पण जायचं आहे भाई। मी ना पूर्ण आता ना डेट झालो आहे का मला फेस झाला भाई पूर्ण असं हे झालं आहे का म्हणजे मी सांगतो 2 डॉक्टरकडे जाऊन आलो एकदा हॉस्पिटल आता पण डॉक्टरकडे चालले दाखवायला काय विषय काय नाही कारण की भाई मी बराच नाही होते आणि हा माझा आउटफिट आहे बेटा अरे यार मी ना असा फ्रंट कॅमेरा ऑन केला माहिती आहे का हा मग बेटा आता मी आले बॅक कॅमेरावरती आणि हा माझा आउटफिट आहे हा माझा आउटफिट आहे कॅमेरा सरळ पण नाही होते माहिती आहे का असा विषय हा आउटफिट आहे आणि ओजी सिस्टम आहे बघू म्हणता काय विषय काय नाही जाऊ डॉक्टरकडे बघू काय होतं डॉक्टर भाई मी 4 दिवस झाले काय खातच नाही तर काहीच नाही खाते मम्मीला टेन्शन आहे मम्मी बोलते जा डॉक्टरला सांग भुकेचं औषध पण दे असं कसं येते आणि भाई म्हणजे मी लिक्विडवरतीच आहे जसं होतात ना मी बनाना शेक काय पिते असं चॉकलेट शेक काय पिते ते घरच्या नाही ती पण पिते असं भेटू आपण डॉक्टरकडे। डॉक्टर बोलत होता भरपूर औषध घ्यायला घेऊन घ्या आता औषध सकाळी 3 दुपारी 1 सकाळी 3 कोण आहे तुमचं पाहुणा आहे का बना लिया जमीन में कसं आहे आमचा भडव्या और गाड़ी के ऊपर कई 100 के हिसाब से नशीब चड्डी उड्डी घातले आता काय सांगितलं असतं मुंबई से आया मेरा दोस्त को सलाम करो। आता काहीच मी घरी आले डॉक्टरकडून मस्त एक भुकेचं औषध दिलंय शुगर फ्रीवाला कारण की मला भूकच लागत नाही मी लिक्विडवरतीच आहे 4 दिवसापासून बघू मग पण काही विषय सीन केला माहिती का मी पप्पांकडून 300 रुपये मागवले आणि भाई माझ्या पप्पांनी काय केलं माहिती का माझ्या फॅन पेवरती पैसे टाकले आणि माझा फॅन पे बंद आहे का जमा झाला तो बंद करून पप्पा त्यावरती टाकले पैसे आई शपथ आणि मग गुगल पेवरती फक्त दीदीनी पाठवलेले पैसेच आहेत फक्त बस आता काय करायचं ते काय समजत नाही आता बघू पप्पा संध्याकाळी आले तर काय ना काय ते झोल होईल नाहीतर फॅन पेपर डाउनलोड करा हे करा ते करा परत झंझट मारी काहीच आता संध्याकाळचे 7:22 झालेत आणि 7:30च्या आरती साईबाबाची आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर भाई जाम धमाल असायचं आज मंदिरात आणि भाई मी तर असं पुढं हे माहिती आहे की भाई आता कधी मंदिरात पोचतोय कारण की मंदिर फुल डेकोरेट केलं आहे कारण की मी काय तिथून जात होतो तिथं तेव्हा बघत होतो मंदिर डेकोरेट वगैरे करत होते म्हणून बघू मग काय विषय काय नाही मंदिरात गेल्यावरती तिथून मग स्वामींच्या मठात पण जायचं आणि ही जी आहे प्लेस ही प्लेस खूप लकी आहे इतकी लकी आहे ना भाई इतकी लकी आहे ना की भाई चुम्मा आहे काय सांगू नाही शकत भाई ह्या प्लेसमध्ये ना काय सांगू तुम्हाला आई शपथ म्हणजे असं जागांवरती होतं ना मी तर लगेच माझ्या मित्राची आठवण येते मला कचकन ना मग असं वाटतं भाई त्याला हे करू कॉल बिल करू हे ते मी बोलू की जाऊ सोड भाई वाटतं काय करायचं यायच्या गावात निर्लज्ज भाई विपद एक हा पण भाई त्याला वाटत असेल ना की असं तुझ्या आठवणार आहे ते असं भाई असं काय नसतं भाई सगळ्यांना आठवण येते असं काय नसतं बाय जसं तू आहे तसं मी आहे भाई असा विषय
भाई आम्ही पण मनुष्य, आम्हा पण खूप का असतात भाई, आम्हा पण फिलिंग्स असतात हा, पण आम्ही ते फक्त दाखवत नाही असा विषय. पण नाव खराबाचे कामं केले ना तर आयुष्यात कधी बोलणारच नाही मग असा विषय माझा, कारण की त्याने माझं नाव खराब केलं थोडंसं, म्हणून मी त्यासोबत भांडले आणि आता बोलणारच नाही मी. कट्टी कट्टी मग भेटू मंदिरात. आलेलो आणि मठात बघा एवढी मोठी लाईन आहे, एवढी मोठी लाईन माहिती आहे का आई शपथ. आम्ही लांबूनच पाय पडून घरी चाललो, उद्या येऊ, आज नको बाबा, आज मोठी लाईन आहे. सोबतीला नाही कोणी सोबतीला गाईज. आणि आता गणपती बाप्पाची मूर्ती बघायला आले आणि आमच्या दादाचा घरी बसतो गणपती. हा चप्पल तर आणणार तेरे कारखाना होता, आता आम्ही इथे आलो. कोणती ही वाली? कोण बोलतो तुला? नाही रे सिमेंटची. हा मग बाबा बघा माझा कसं चिकना चिकना आमच्या गावात कसं भाई असाच राहायचं भाई, मस्त क्लीन सेफ राहायचं भाई, स्वच्छ राहायचं. गाईस आता ना हे मिसळ पाव आहे आणि ना मी तर मिसळ पाव आणत होतो का आणि कोणत्या साईडलाच होता आणि मी ना रिमोट घ्यायला गेलो का आणि ना मिसळची वेळ अशी होती म्हणून हसू झाली. मी बोलते वॉटरफॉल भाई आता पडते की काय, मिसळ खाली बेड होती, जर बेडवरती पडली असती आई शपथ. 5 फूट फटाके दिल्या सांगते, 5 फूट फटाके. बघा आरुष आणि रेराचा ब्लॉग, भाई यांचे ब्लॉग बघा, डायरेक्ट डिप्रेशन गायब जाणार भाई. लड़की लड़की का जो भी चक्कर है सब दूर हो जाएगा इनके ब्लॉग से. बिल्कुल खाऊन पिऊन मस्त सगळं. जसं की मी आलोय, आज गुरुपौर्णिमा आहे तर मम्मी पप्पा सरप्राईज जरा केक घ्यायला आलोय. माझा आउटफिट आहे कारण की गुरुपौर्णिमा बाहेर वर्षातून एकदा येते, सेलिब्रेट करायचं. दीदी होती पप्पा शिव्या घालतील, मी घालू दे शिव्या, आपण करू भाई सेलिब्रेट. मला कसं आता बोल ना, आता व्हिडिओ चालू केला, आता बोल. चप चप, समजत नाही का रात्रीचे लोक झोपलेत. चुप. भाई विसरू नका, तुम्हाला लहानपणी मी बिस्किट दिलेत, मागे तुमचे फोटो पण लहानपणीचे. भाई लोक असे भुकतात ना, काय करत काय नुसते भुकतात माहितीये का. ते थिएटरहून यायचं तेव्हा पण भुकायचे, कुठं पण जाते नुसते भुकतात. हा ना खाली फुकट. शिवमची वाट कधी ठोकलो मी? नाही मी
ठोकलं पण. तोडला नाही ठोकला. आजोबा आहेत ना त्यांना पाठवा शिक्षिक अर्जंट गावाला. पण बाबा ते 1000 रुपये आहेत ते महत्वाचं, ते विचार करा का बाबा. गरीब लोकांकडे 500. त्यातले 400 रुपये त्याला द्यायला आणि 1000 रुपये ऑनलाईन. नाही ऑनलाईनच पाहिजे. अरे 1400 रुपये टोटल ऑनलाईन त्याला करायचं म्हणजे. 1400. हा 400 पहिल्याचे ना आणि आता 1000. हे बघा बसून घ्यायचं नाही करायचं. तुमच्याकडून 1 रुपया पण नाही घेत नाही. आम्ही आमच्या ठिकाणचे काउंटर काढले. काय नाही मम्मी सांग आता केक खायला काय नाही. केक आणायचं केक खायचं भेटत असेल. चला अहो टी शर्ट घाला. हे मम्मी सांग आहे ना असं हे दिलं ना. आई शपथ मला माहिती तुम्ही आमच्या बाबाचे. आता 1400 रुपये सुरू जा टी शर्ट घ्या लगेच. मस्त आहे की झोपायचे. तो केक खायचे किती भारी केक आणलाय बघ. काय आणि नसतं ते पांढरा लावतात 200-200ची सगळी. अरे अश्विन हे केक बिक आहेत ना लय प्रतिगिरीचं काम आहे. हे आपलं कल्चर नाही. हो आपलं कल्चर नाही. आपण हिंदू हिंदूचं आहे. हिंदूने फक्त सेलिब्रेट करायचं केकच्या लोकांचं आहे. मग सेलिब्रेट कसं करायचं. केक कसं हा सेलिब्रेट कसं करायचं ते सांगा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. नाही तसं नाही आपण सेलिब्रेट कसं करायचं. काय ना आपण सेलिब्रेट करायचं काय भेटत असेल. चला अहो टी शर्ट घ्या. हे मम्मी सांग आहे ना असं हे दिलेत ना. आई शपथ मला माहिती तुम्ही आम्ही बाबाचे. आता 1400 रुपये सुरू घ्या टी शर्ट घ्या लगेच. मस्त आहे की झोपायचे. तो केक किती भारी केला पांढरा तो काय आणि नसतं ते पांढरा लावतात 200-200ची सगळी. अरे अश्विन हे केक बिक आहेत ना लय प्रतिगिरीचं काम आहे. हे आपलं कल्चर नाही. हो आपलं कल्चर नाही. आपण हिंदू हिंदूचं आहे. हिंदूने फक्त सेलिब्रेट करायचं केकच्या लोकांचं आहे. केक केक मग सेलिब्रेट कसं करायचं. केक हा सेलिब्रेट कसं करायचं ते सांगा. हॅपी बर्थडे टू यू. नाही तसं नाही आपण सेलिब्रेट कसं करायचं. काय आपण काय झालं का असं नसतं आमचं मध्ये. अरे हो थांबा 1 मिनिट. काय बोलायचं पण थांब मी सांगतो. हॅपी बर्थडे गुरुपौर्णिमा. ऍक्शन 1 2 3. गुरुपौर्णिमेचा हार्दिक शुभेच्छा. अरे नाही ग उपास पाळते. आईला भावाने की मला म्हणत की आता उठता आई शपथ उठता माहिती का की हा बाई आता हे होईल. ब्लॉग पकड. हे कुठं दाखव चोपडा दाखव. पहिला गेलो मम्मीला मी सकाळी गेला. प्रथमच माझा अख्खा फ्रेम खराब करतो. मी टाकणार आहे बिंदास ब्लॉग पण तुला असंच टाकणार आहे. लिहून घे. तुझा मूड असं खराब झालं ना. अरे